आघाडी बोल, मातंग आघाडी बोल, मुस्लिम आघाडी बोल, कर्मकर आघाडी बोल, 59 जाती बोल. भर पावसात 59 अनुसूचित जातींचा एल्गार. जनगणनेपूर्वी उपवर्गीकरण नको. आरपीआय आठवलेचा पुण्यात महामोर्चा. भर पावसाची तमा न बाळगता पुण्यात अनुसूचित जातींतील 59 समाज घटकांचे हजारो कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महामोर्चातून एकच ठाम मागणी करण्यात आली. राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करा. आजचा जो मोर्चा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पर पावसामध्ये सगळे कार्यकर्ते भिजत हा मोर्चा निघालेला आहे. या मोर्चामध्ये असंख्य महिला असंख्य मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहे. एकच मागणी आहे की ह्या जो उपवर्गीकरणाच्या बद्दल संबंध महाराष्ट्रात चर्चा चालली आहे त्याच्याबद्दल 59 जातीचं ऐक्य अबाधित राहिलं पाहिजे. मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, मैत्र असेल, या 59 जाती आम्ही एकत्र आहे. बाबासाहेबांनी यांना आरक्षण देताना भेद केला नाही तर आपण कशाबद्दल करायचं आहे. 2027ची जनगणना झाल्यानंतरच या आरक्षण किंवा उपवर्गीकरणावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना आम्ही करत आहोत. या ठिकाणी बदर समितीने संबंध राज्यभर फिरावं, हरकती घ्यावा, 59 जातीला विश्वासात घ्यावं आणि त्यांचा अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला अबकड करता येईल तर ते करावं. परंतु आमची विनंती आहे हे रद्द करावं. आम्ही सगळे भाऊ आहोत, आमच्यामध्ये बिलकुल फरक नाही आहे. मातंग समाजाच्या ज्या कम्युनिटीला काही मिळालं नसेल तर सरकारने त्याबद्दल नक्की विचार करावा. एज्युकेशन खाजगीकरणामध्ये आरक्षण सगळ्यांनी मिळून मागावं. आता नोकऱ्या राहिल्यात कुठं? खाजगी कंपन्यामध्ये सगळ्या खाजगी होत चालल्यात. त्या खाजगीकरणामध्ये रिपब्लिकन पक्ष मागणी करत आहे की त्यामध्ये आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. परंतु तिथं मात्र मोकळं सोडलंय आणि इथं मात्र नोकऱ्या केल्या संपून तिथं आम्ही भांडत बसत आहोत. तर आमच्यातली भांडणं आम्ही टाळण्यासाठी 59 जातीचं ऐक्य अबाधित राहण्यासाठी आम्ही हा मोर्चा पुणे शहरामध्ये संबंध 59 जाती एकत्र राहण्यासाठी एकत्र राहूया असा संदेश देऊन हा मोर्चा आम्ही काढलाय. आणि पुन्हा एकदा जोपर्यंत 2027ची जनगणना जातीय होत नाही तोपर्यंत अबकडचं आरक्षण करू नये ही विनंती सरकारला. मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे की अचूक लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध होण्यापूर्वी उपवर्गीकरण केल्यास समाजात मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सामाजिक ऐक्य, समान न्याय आणि सर्व 59 समाज घटकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जनगणनेनंतरच निर्णय घ्यावा. ऐक्य जपा, न्याय द्या, जनगणनेनंतरच उपवर्गीकरण करा या घोषणांनी पुणे दणाणून गेले. जोर से बोल, जोर से बोल, ख्रिश्चन आघाडी बोल, मातंग आघाडी बोल, मुस्लिम आघाडी बोल, कर्मकर आघाडी बोल, 59 जाती बोल, 59 जाती बोल. हम सब